आता बघूया टॉप 9 जिल्ह्याच्या बातम्या। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज। पुढील 3 दिवस विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी। बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पावसासह पावसाची हजेरी। मेहकर बाजारात समितीत शेतकऱ्यांचं धान्य भिजलं, रब्बी पिकांचंही नुकसान। वाढत्या तापमानामुळे गुहागर आणि चिपळूणमधील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट। एकूण 10 धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये घट झाली। अचानक आलेल्या पावसामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत साठवून ठेवलेली मिरची भिजल्यानं व्यापारी आणि शेतकरी दोघांचेही नुकसान। खरीप रब्बी हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी सरसकट ग्राह्य धरून त्यांना पीक विमा देण्याची भाजपची मागणी। परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे भाजपचं निवेदन। हिंगोलीतील 21,960 शेतकरी पीक विम्यापासून वंचित। रब्बी हंगामातील 13,105 तक्रारी प्रलंबित। परभणीच्या पाथरीमधील खेडुळा गावात रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला, आगीत कारचं मोठं नुकसान। परभणीच्या मानवतमधील केकरा जवळा गावात केळीची तब्बल 5,500 झाडं जळून खाक। आगीत महिला शेतकरी मथुराबाई गायकवाड यांचं लाखोंचं नुकसान। साताऱ्यातील कराड शहरात शिवजयंतीनिमित्त महिलांकडून भव्य बाईक रॅलीचं आयोजन। हिंदू एकता आंदोलन संघटनेकडून बाईक रॅली।